नमस्कार. आज एक मला प्रश्न पडला की आता आपण कुठली गोष्ट अपेक्षेने करतो ना, ही अपेक्षा की याच्यात सुख भेटन, त्याच्यात सुख भेटन, आपण हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आपण सरकार बी निवडलं ना, आम्हाला सुखसुविधा भेटते म्हणून. ते मला एक असा प्रश्न पडला, काय हे प्रॉब्लेम कुठे येतोय? आता बघा ना, एक साधी गोष्ट आहे, कुणाच्या लक्षात बी येणार नाही प्रॉब्लेम. आणि येत असेल काही ठिकाण, पण मला एक लक्षात आलं आहे. अहो, बघा ना, आता आपण एक घरातला म्होरक्या असतो. तसं महाराष्ट्र आपलं एक कुटुंब आहे आणि त्यातला म्होरक्या आपला कारभारी आपल्या घरातला. त्या कारभाऱ्याचं सगळं लक्ष असं ना, कुणाला काय कमी पडलं, कुणाला काय कमी पडलं, कुठं काय द्यायचं, हे कारभारीचं लक्ष पाहिजे ना. पण ते आता घरातल्या कुटुंबाने महागायचं म्हणजे त्याला मोर्चेच काढावं लागते. काही घ्या, मोर्चेच बघा, सॉरी सॉरी, मोर्चेच. कशाला मोर्चेच? कांद्याला भाव नाही, आम्हाला मोर्चाच काढायला लागला. शेतीमालाला भाव नाही, मोर्चाच काढायला लागला. पेट्रोल कमी करा म्हणून मोर्चाच काढायला लागला. कुठंही मोर्चाच, कशाला मोर्चाच? आहे ना, बरं बरं, एकदा काढा, ठीक आहे, आपण एकदा मोर्चा काढू. पण ते त्याच्यावर अजून दोन दोन तीन तीन चार चार मोर्चे काढायला लागतात. म्हणजे वाटतं की जैनला आम्ही निवडून तर तेच आम्हाला जर मोर्चा काढून जर महागाईचा टाईम असला तर हे कुठली पद्धत आहे? हे कुठल्या शास्त्रात बसतंय, कुठल्या नियमात बसतंय, कुठल्या कायद्यात बसतंय? हे मग कायदे सगळ्यासाठी दिलेत ना, मग हे महागाईचा टाईम काय येतो आमच्या कुटुंबातल्याला? त्यांना ज्या कुटुंब प्रमुखाला का लक्ष देत नाही की हे आमच्या कुटुंबातल्या लोकांना ह्या गोष्टी कमी येतात, इथं हे द्यायचं? अरे कशाला बी बघा ना, कुठं बी जा, बांध कोरला कुणी, ते तराटी चांगलं काम करीत नाही, मोर्चा काढावा लागतो. रस्ता नाही, मोर्चाच काढावा लागतो. बरं ह्याच्या सगळे दप्तरी हे सगळे आहेतच ना, तरी मोर्चाच काढावा लागतो. अरे मोर्चाशिवाय काही भेटतच नाही काय? असं असं झालं ना. आता मोर्चा काढला तर भेटन, मोर्चा काढला तर भेटन. अरे काय धंदा चालला येऊन, काय नाही. आला हसावा कराडावं. बरं आता शेतीतले कामं करावं का मोर्चेच काढीत बसावं? एक तर भाव नाही शेतीच्या मला. दुसरी गोष्ट, मोर्चा काढलं तर भेटून ह्याची गॅरंटी नाही. पण नाही काढा मोर्चा तर हे लक्ष देत नाहीत. अरे किती मारे, काय अवघडच गोष्ट आहे वेगळी. काय हसावं का रडावं का काय? आता ह्यांना काय म्हणावं काय नाही. तर काय अवघडच गोष्ट का नाही? कशाला आहे मोर्चाच? कशाला आहे मोर्चाच? मोर्चा काढा तरच ह्यांच्या लक्षात येत आहे का हे इतके निर्बोध आहेत का? असं वाटतं की हे किती निर्बोध असतील. याला मोर्चा काढा तर समस्या लक्षात येतात का? अशा लक्षात येतच ना. मग हे कशात मग्न आहेत हेच कळणार. हे कशात मग्न आहेत आमचे राजकर्ते, कशात मग्न आहेत हेच कळणार ना. मोर्चा काढा तर लक्ष येतं. बरं लक्षात त्यांना आणून दिलं, समजा ठीक आहे, मी मोर्चा काढून तुमच्या लक्ष आणून, मग ते लक्षात आणून दिले बी काम करीतच नाही. झालं का आज कुठे एक मोर्चा काढून त्याचं 4 दिवसात काम झालं नाही ना? मग हे आता समाजाला बी सवय पडली आणि त्यांना बी सवय पडली असं मला वाटतं. की त्यांना वाटतं हे मोर्चे निघतच असतील आणि ह्यांना वाटतं मोर्चे काढल्यानंतर हे देतच नसतील. हे ह्या स्टेपला हे चाललं आहे बाबा. मग आता याची पुढची कोणती स्टेज आहे, कोणती स्टेप आहे, आता हे अजून पुढं समाज काय ठेवलं ते. पण हे मोर्चाचं जरा, मोर्चाचा हसू द्या सारखं. कुठं कशाला आहे मोर्चा ना? आता उद्या पोरं म्हणते ना आम्हाला झोपायचं येणार. आता झोप काय उडेल? सगळी झोपच उडली ना. शेतीला भाव नाही, कशाला भाव नाही, सगळी महाग वाढत चालली, सगळी झोप उडाली की नाही. मग आता झोप आम्हाला शांत येऊन मी मोर्चा काढायचा का? अरे काय शासन! अरे बाबा, बघा तुम्ही UP मध्ये कुठं मोर्चा दिसला का? तुम्ही आता ते नवीन थलपती झाले, त्यांनी ते आश्वासन दिले, त्यासाठी मोर्चा तिथं अजून तरी नाही का मोर्चा दना निर्णय घेतले. आता ते बांगलादेशामध्ये किती मस्त त्यांनी कार्यक्रम, पब्लिकला काय पाहिजे हे त्यांनी सोचलं आहे आणि ते त्यांच्या देण्याचा प्रयत्न आहे. आता सगळ्याच्या अपेक्षा होणार नाहीत, पण त्यांनी प्रयत्न सुरू केला. पण आपल्या महाराष्ट्रात तसं काही दिसणारच बाबा. पब्लिकला का नेमकं काय पाहिजे, पब्लिक लोक काय पाहिजे हे वाटतं. हे शिकलेले आहेत का अडाणीत हेच कळायला तयार नाही. कशाला आहे मोर्चाच? मोर्चे काढणाऱ्याला बी वाटतं की मोर्चे काढावंच लागतात, म्हणजे यांच्या बी अंगवळणी पडे. आणि त्यांना वाटतं हे मोर्चे काढीतच असतात, आपण कांडाळा करायचाच असतो. म्हणजे असली इतकी सवय आपल्याला सुद्धा लागून गेली, त्यांना बी लागली आणि आपल्याला लागली. पण आता इथून पुढचा काळ असं वाटतं की मोर्चामध्ये जरा काहीतरी व्हायलाच पाहिजे गोंधळच, तरच हे थांबण्यात उठलं की काय मागायचं म्हणलं की मोर्चा. तुम्हाला बिगर काय मोर्चा काढायची काहीच भेटणार नाही आता.
ही इतकी म्हणजे सवय आपल्याला लावून ठेवली या राजकारण्याने, आणि त्यांनी बी लावून घेतली. त्यांना माहिती हे बोंबलत असेल आणि आपण काय करायचंच नसतं. ह्या स्टेपला का हसावं का रडावं का काही कळणार. अरे मजा येते बरे. ती उगत चिंतन केलं बसलो. अरे आज आंतरवेळी सरळी पाटला किती ते मोर्चे काढ, किती वेळेस किती निगरगट मानला लागतं. हे बरं सगळं दिलं आहे तरी ते करायला तयार म्हणल्यावर मोर्चे तरी किती काढायचे. मग काय शेतकऱ्यांनी काय त्या मोर्चातच सगळं आयुष्य घालायचं त्यांचं काय. आता पुढची स्टेप काहीतरी निवडावं लागेल. शेतकऱ्यालाच पुढची ॲक्शन काहीतरी घ्यावं लागेल. तेव्हा हे कुठंतरी हे मोर्चे निघायचं मध होईल. आणि त्यांना बी ती सवय लागली, त्यांची बी आपल्याला सवय मोडावं लागेल. तर कुठलं तरी आता बघा काय निर्णय घ्यायचा, कसला मोर्चा काढायचा ते पब्लिकने ठरवायला पाहिजे. पण नाही जर ठरलं तर मग कशात बी मोर्चाच काही मागायचं म्हणलं मोर्चा विना तुम्हाला काहीच भेटणार नाही. ही अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्रातली झाली. धन्यवाद.